या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सिद्धेश्वर देवस्थानच्या मार्फत आपले जे पूर्ण यात्रेचा सोहळा असतो आपला गड्डा यात्रेचा, त्याच्याच मला वाटतं या सुरुवातीचा कृषी प्रदर्शन साधारणतः 4-5 दिवस या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर विशेषतः कृषी अवजार, त्याचबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विशेषतः मॅनपॉवर आता ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत की त्याच्यामुळं डेअरीमधलं आहे, दुग्ध व्यवसायासाठी पण आहे आणि शेतीमधलं पण आहे, त्याचबरोबर वेगवेगळे खतं पण आहेत. तर मला वाटतं मला पण बऱ्याच दिवसानंतर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. तर वेगवेगळ्या आपल्या शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की साधारण आपण सकाळी 10 ते रात्री 10 पूर्ण प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल, पाहायचं असेल, त्यांनी त्याचं हे होईल. आणि बाकी इतर सुद्धा नागरिकांनी त्यांचं समाजामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा त्याचा अभ्यास होईल आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती होईल. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा भेट देऊन आपला लाभ घ्यावा. धन्यवाद. देवस्थानने प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षीही या ठिकाणी कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर माननीय उंबासे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आतमध्ये त्यांनी अतिशय एक अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक स्टॉलला बघून त्या ठिकाणी सगळी चौकशी करून त्या सगळे त्या ठिकाणची टेक्नॉलॉजी त्यांनी आता समजून घेतली. अतिशय भव्य असं प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य या माध्यमातून सोलापूरकरांच्या भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस AI पासूनच्या सर्व टेक्नॉलॉजी आणि ज्या नवीन अवजारं, नवीन ज्या ड्रीप कन्सेप्ट आलेल्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच सर्व भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.